नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट याबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट इज ॲन होल बिटवीन valve or the two upper chambers of the heart that is called as atrial septal defect. म्हणजेच उजव्या व डाव्या कर्णिकेमध्ये स्वाभाविकपणे जो पडदा असतो त्याला छिद्र पडलेले असते, त्यालाच ॲट्रिओसेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. नेक्स्ट, ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे कंजनायटल. तसेच प्रेग्नेन्सीमध्ये मदरला रुबेलाचे इन्फेक्शन झाल्यावर, याचसोबत प्रेग्नेन्सीमध्ये मदर अल्कोहोलचं सेवन करत असल्यावर किंवा इतर कोणते ड्रग्स असतील याचं सेवन केल्यामुळं हा आजार होतो. तसेच प्रेग्नेन्सी दरम्यान मदर टोबॅकोचं सेवन करत असेल किंवा सिगारेट स्मोकिंग करत असेल, याचसोबत मदरला जर डायबिटीज असेल किंवा मदर खूप जास्त लठ्ठ असेल, यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच काही ब्लड ग्रुपमधील फॅक्टर्स असतात. तसेच रिलिजियस मॅरेज केलेलं असेल, यामुळे सुद्धा होऊ शकतो. यासोबत दुसरे काही अदर कंजनायटल हार्ट डिसीज असेल किंवा मदरला खूप कमी वयामध्ये प्रेग्नेन्सी झालेली असेल, यामुळे हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज झाल्यावर काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये जर एखाद्या स्त्रीचं लग्न 30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असल्यावर झाल्यावर होऊ शकतो. तसेच कंजनायटल हार्ट डिसीज असलेल्या बाळामध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, डिफिकल्टी इन एक्सरसाइज, याचसोबत हातावर, पायावर किंवा पोटावर स्वेलिंग येते म्हणजे सूज येते. तसेच टेकिकार्डिया असतो. जर हार्ट साऊंड ऐकला तर मर्मर हार्टचा साऊंड ऐकू येतो आणि अशा बाळाची लाईफ खूप कमी असते. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज असल्यावर याचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे म्हणजेच रोग निदान कसे करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन आणि ऑस्कल्टेशन करतात. याचसोबत ब्लड टेस्ट करतात, ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. यासोबत रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करतात, ज्यामध्ये ECG करतात. तसेच CT स्कॅन करतात, MRI करतात, एक्सरे काढतात इत्यादी तपासण्या केल्या जातात. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज असल्यावर मॅनेजमेंट कशी करावी आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. सर्वप्रथम इन्फेक्शन जर काही असेल तर अँटीबायोटिक्स देतात, ज्यामध्ये अमोक्झिसिलिन आणि पेनिसिलिन इत्यादी औषधे देतात. तसेच ब्रॉन्कोडायलेटर्स देतात, ज्यामध्ये टेरिफॅलाइन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात, ज्यामध्ये लॅसिक्स हे औषध देतात. याचसोबत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग देतात, ज्यामध्ये डेपाइन हे औषध देतात. यासोबत बी ब्लॉकर्स देतात, ज्यामध्ये ॲसिब्युटॉल हे औषध देतात. यासोबत अँटीकॉग्युलंट ड्रग्स देतात, ज्यामध्ये ॲस्पिरिन, हिपॅरिन आणि वॉरफॅरिन हे औषध देतात. नेक्स्ट, सर्जिकल मॅनेजमेंट काय करावी तर यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करतात. नेक्स्ट, नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, रुग्णाची कंडिशन असिस्ट करावी. तसेच बेड मेकिंग करून बेड प्रोव्हाइड करावा. याचसोबत रुग्णाला व्यवस्थित पोझिशन द्यावी. तसेच रुग्णाला ECG देण्यासाठी मॉनिटर करावे. यासोबत फॅमिली हिस्ट्रीमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट सारखा आजार कुणाला होता का हे असेस करावे. तसेच हिस्ट्रीमध्ये मदरला अल्कोहोलची किंवा स्मोकिंगची सवय होती का हे पाहावे. तसेच लॅब व्हॅल्यूज मॉनिटर करावे. याचसोबत हार्टबद्दल काही आजार होते का हे पाहावे आणि व्हायटल सायन्स चेक करावे आणि रुग्णाला जास्त फॅट असलेले आणि खूप जास्त ऑइल असलेले पदार्थ न घेण्यास सांगावे. थँक्यू.